राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 10 जानेवारी रोजी जी आहे ते सभा पार पडणार आहे आणि त्या सभेच्या अनुषंगाने आज शिवसैनिकांची आढावा बैठक पार पडली। ह्या बैठकीला संबोधित करण्यासाठी मराठवाड्याचे नेते आनंद जाधव यांच्या मागणीसाठी ही बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर आपल्यासोबत खासदार हेमंत पाटील आहेत। काय सांगाल भाऊ, कसा असणार आहे पूर्ण दौरा मुख्यमंत्री यांचा? माननीय मुख्यमंत्री साहेब शिवसंकल्प अभियान घेऊन दिनांक 10 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे आणि हिंगोली जिल्ह्यातले सर्व शिवसैनिक, शिवदूत, बूथ प्रमुख यांचा मेळावा आखाडा बाळापूर इथे ठेवण्यात आलेला आहे। या बैठकीसाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील 2000 बूथचे किमान 50,000 पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आणि या मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये भगवा फडकवण्याच्या दृष्टीनं आगामी व्यूहरचना, त्याचबरोबर शिंदे साहेबांनी मागच्या 1.5 वर्षामध्ये केलेले कामं, शिवसैनिकांनी कशा पद्धतीने जनतेला समोर जायचंय या संदर्भामध्ये मार्गदर्शन होणार आहे। साधारणतः किती वाजता त्यांचं आगमन होईल? साधारणतः 11च्या सुमारास मुंबईवरून ते निघणार आहेत आणि 12च्या सुमारास नांदेड इथं आगमन होईल आणि तिथून आखाडा बाळापूर इथं त्यांचं आगमन होईल आणि दुपारी साधारणतः 2 वाजता ही सभा सुरू होणार आहे आणि 4 वाजेपर्यंत ही सभा चालेल। दुसरा प्रश्न असा आहे की आपण नुकतीच ऑनलाईन पद्धतीने बैठक पार पडली नियोजन समितीची आणि त्याच नियोजन समितीच्या बैठकीमध्ये बैठक सुरू असताना पारा घसरला होता। नेमकं पारा घसरण्याचं कारण आपल्याला माहिती आहे, गेल्या 38 वर्षापासून मी राजकारण करतो आणि राजकारण करत असताना मी स्वतःहून आतापर्यंत कधीच कुणाला अरेरेवेळेने बोललो नाही किंवा अरेतुरे बोलत नाही। सन्मानानंच प्रत्येकाला बोलत असतो। एकतर आमचा हिंगोली जिल्हा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या मागासलेला जिल्हा आहे, पाठीमागे असलेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्याला 7-7 महिन्यानंतर बैठका होतात ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। 7 महिन्यानंतर बैठक होते, ती ऑनलाईन होते। कशामुळे होते ऑनलाईन? स्वतः याची हिंमत नाही म्हणूनच ऑनलाईन बैठक होते ना। जो पैसा शेतकऱ्यांना डीपी घेण्यासाठी, 250 डीपी घेण्यासाठी मागच्या वर्षी दिला होता, सगळ्या डीपीडीसीने एकमताने ठराव मंजूर केला। हा पैसा मंजूर झाल्यानंतर हा पैसा दुसरीकडे वळवण्यात आला। आज हिंगोली जिल्ह्यातले पंचायत समिती सदस्यापासून जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार सगळ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला तोंड जावं लागतं। बाहेरचे पालकमंत्री एकत्रित 7 महिन्याला येतील आणि जातील, दररोज तोंड आम्हाला द्यायचंय ना, लोकांना उत्तर आम्हाला द्यायचे। एखादा पालकमंत्री जर पक्षाचा असतो तो पाठबळ देण्यासाठी असतो का खच्चीकरण करण्यासाठी असतो? या जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आलेले पैसे, मुलींच्या शौचालयासाठी आलेले पैसे, त्याचे तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवता। तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न, जिव्हाळ्याचा प्रश्न या भागातला आहे। त्या प्रश्नावरती मी भूमिका घेतली, ती भूमिका घेणारा मी एकमेव खासदार आहे। त्या खासदारामध्ये उल्लू बनवता म्हणून अशा पद्धतीने तुम्ही खिल्ली उडवता, म्हणजे उल्लू बनवूया, खिल्ली उडवली म्हणून तुम्ही तुमचा पारा चढला, काय झालं? हा विषय मागेच होऊन गेला। हा विषय झाल्यानंतर सुद्धा मी अतिशय सौदार्यानं आतापर्यंत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही। ते ज्या संस्कृतीतून, ज्या कल्चरमधून आलेले आहेत मी उत्तर दिलं नाही। त्यावेळेस मराठा समाज संघटना मोठ्या प्रमाणावर रागात आलेल्या होत्या। आपल्याला माहित आहे की कशा पद्धतीनं हा प्रश्न चिघळलेला आहे आणि लोक अंगावर गेले असते। त्यावेळेस सगळ्यांना मी समजून सांगितलं की आपण कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया द्यायची नाही, परंतु या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी मला बोलण्याचा प्रयत्न केला, मी सुद्धा 38 वर्षाचा लोकप्रतिनिधी आहे, ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांना एखाद्या म्हणजे खालच्या स्तरावरचा जसा काय एखादा नोकराला सुद्धा सन्मानाने माणसं वागवतात, नोकराला सुद्धा अतिशय बत्तरपणाने बोललं जातं, अशा पद्धतीने ते अधिकाऱ्यांना अरेतुरेवर बोलतात। तर ज्या भाषेमध्ये त्यांनी मला बोलण्याचा प्रयत्न केला त्याला मी उत्तर दिलेलं आहे। माझा पारा चढलेला, मी बाळासाहेबाचा शिवसैनिक आहे, अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय सोडत नाही। सर पण भाऊ, केंद्रात सत्ता तुमची आहे, राज्यात सत्ता तुमची आहे, मुख्यमंत्री तुमचे आहेत, खासदार तुम्ही आहात, पालकमंत्री तुमचे आहेत, ऑनलाईन बैठकीमध्ये असं कुठेतरी शिवीगाळ करणं तितपत योग्य आहे? पण माझ्याकडून सुरुवात झालेली नाही सर। मी सुशिक्षित माणूस आहे, पोस्ट ग्रॅज्युएट माणूस आहे आणि मी आपल्याला बघता की 38 वर्षापासून आपण सगळे लोक ओळखतात। मी एकदम कोणाला बोलत नाही, परंतु माझ्या अंगावर आल्यानंतर मी त्या समोरच्या व्यक्तीला सोडत नाही। तुम्हाला सांगतो, त्याच्यापूर्वी आपल्याला आठवतं की हनुमानावरनं
कशा पद्धतीनं त्यांनी शिवीगाळ केली, सगळ्या क्लिप्स व्हायरल आहेत. तर त्या भाषेमध्ये जर मला बोलत असेल तर मग तुम्हाला सांगतो कोणी असला तर मी सोडणार. कुठेतरी ह्या अनुषंगाने तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला का त्या ठिकाणी? कारण 4 हॉटलाईन नंबरवरती तुमचा कॉन्फरन्स कॉल सुरू होता, मात्र 4 नंबरवरती जे आहे ते तुम्हाला म्यूट करण्याची माहिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यात का दखल घेतली नाही? जिल्हाधिकाऱ्यांनी म्यूट का नाही काढलं? पालकमंत्री म्हणून त्या सभेचे ते अध्यक्ष असतात, अधिकार त्यांचा असतो. त्यांना वाटलं की मी काही बोलेल आणि समोरचा माणूस ऐकून घेईल, तर ते मी ऐकलं नाही. त्याला जशाला तसं उत्तर दिलं, म्हणून त्यांनी माझा माईक म्यूट केला. ठीक आहे, आपण ऑनलाईन पद्धतीनं माईक म्यूट कराल, परंतु हिंगोलीच्या जनतेला सगळं माहीत आहे, इथल्या कार्यकर्त्यांना माहीत आहे, पदाधिकाऱ्यांना माहीत आहे. आपण जेव्हा याल तेव्हा त्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करू आम्ही सगळेजण. त्या अगोदर ही शाब्दिक चकमक झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानावर काही गोष्टी केल्या, कारण आताचा कालचा राडा जे आहे ते मुख्यमंत्री याच्या कानावर आपण घातला पाहिजे. निश्चित माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या गोष्टीची गंभीर दखल घेतलेली आहे. वारंवार ते ज्या पद्धतीनं वागतात, जे काही आमच्या पक्षाची संस्कृती आहे त्या संस्कृतीच्या विरोधामध्ये वर्तन त्यांचं आहे, त्याची गंभीर दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. निश्चितच हे झालं. आता दौऱ्याच्या अनुषंगाने जे आहे ते फक्त हिंगोलीमध्ये दौरा होतो की मराठवाड्यामध्ये अन्य काही ठिकाणी दौरा केला होता? माननीय मुख्यमंत्री साहेबांचे मराठवाड्यामध्ये दौरे होते, परंतु माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सभा असल्यामुळं दौरे जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत. परंतु हिंगोलीच्या सभेची तयारी मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीपासूनच चालू केलेली होती, त्यामुळं मुख्यमंत्री साहेब ही हिंगोलीची सभाही करणार आहे. सभेला किती शिवसैनिक जमतील? या सभेला 2000 बूथवरचे किमान 40 ते 50,000 बूथ प्रमुख, शिवदूत आणि शिवसैनिक हे जमणार आहेत. किमान 50,000ची तिथे गर्दीही असणार आहे. निश्चितच पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील धाराशिव, परभणी आणि संभाजीनगर आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये सभा होणार होत्या, मात्र आता जे आहे ते फक्त 10 जानेवारीला हिंगोली जिल्ह्यातली सभा होणार आहे. धाराशिव, परभणी आणि संभाजीनगर ह्या जिल्ह्यातील सभा जी आहे ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचं या ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली आहे. कॅमेरामन शिवाजी शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.